नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. शालेय परीक्षा तसेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमात आधीच गुंतलेल्या शिक्षकांवर आता आणखी एक नवी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. या नव्या जबाबदारीमुळे उन्हाळी सुट्टीच्या आनंदाला शिक्षक मुकणार असून उन्हाळी सुट्टी देखील कामातच जाण्याची शक्यता आहे. राज्यभरातील शाळांना 2 मे ते 14 जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षकांना या सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नसल्याचं चित्र दिसत आहे. कारण मे महिन्यामध्ये जनगणनेचा टप्पा पार पडणार असून यासाठी शिक्षकांना घराघरांमध्ये जाऊन माहिती जमा करून घेण्याची जबाबदारी दिली जाणार असल्याची खात्रीलायक माहितीही मिळत आहे. त्यामुळे यंदा कुटुंबियांसह उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद शिक्षकांना घेता येणार नाही, कारण त्यांना जनगणनेचं कामही करावं लागणार आहे. एप्रिल महिना म्हणजे शाळांमध्ये परीक्षांचा हंगाम, त्यामुळे शिक्षक सध्या परीक्षा घेणं आणि त्यानंतर निकाल वेळेत जाहीर करण्याच्या कामामध्ये गुंतलेले आहेत. याच दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामालाही शिक्षकांना झुकण्यात आलं आहे. परिणामी शिक्षक सध्या एकाच वेळी 2 जबाबदाऱ्या सांभाळताना दिसत आहेत. या सगळ्या धावपळीतही दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात कुटुंबासोबत गावी किंवा एखाद्या पर्यटनस्थळी वेळ घालवण्याचं प्लॅनिंग शिक्षकांकडून केलं जात असतं. त्यासाठी मतदार यादीचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यावर त्यांचा भर असतो. मात्र आता राष्ट्रीय जनगणनेची जबाबदारी शिक्षकांवर येण्याची चिन्हही दिसत आहेत. प्रशासकीय स्तरावर त्यासाठी प्राथमिक हालचाली सुद्धा सुरू झालेल्या असून त्यामुळे शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीच्या नियोजनावर पाणी फिरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय स्तरावर जनगणनेची तयारी सध्या वेगाने चालू आहे. यासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्याचे प्रशिक्षण सुद्धा चालू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यामध्ये घरोघरी भेटी देत माहिती संकलनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या कामासाठी शिक्षकांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यंदा शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्याचा आनंद घेण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. जनगणना प्रक्रियेमध्ये जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असते. या मोहिमेसाठी विविध अधिकाऱ्यांवर विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून त्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांप्रमाणेच अधिकाऱ्यांचाही संपूर्ण मे महिना कामातच व्यस्त जाण्याची शक्यता आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.